प्रेमाचं लग्न करायला होतं भाऊ, बस एवढी गलती होती आमची. मला एवढा मोठा दगड मारत होते ते साहेब पोटावर, मारी टाकेल लेकरू. अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का की गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा. प्रेमात लग्न केलं होतं हीच फक्त चूक होती आमची असं म्हणत हंबरडा फोडणाऱ्या पूजाच्या आवाजानं संपूर्ण गाव नाही तर तुम्ही आम्ही गहिवरलोय. सैराट हा फक्त पिक्चर होता, पण त्याच सैराटची मांडणी अंगावर काटा आणणारी होती. पण अशा घटना जेव्हा प्रत्यक्षात घडतात तेव्हा फक्त तुमच्या नाही तर आमच्याही अंगावर काटा येतो. प्रेमविवाहाच्या सुडातून हत्याकांड करण्यात आलंय. 5 वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या कुटुंबियांनी जावयाला एकटं गाठून कोयता चॉपरने वार करत संपवलंय. द्वेषाच्या आगीने हे कुटुंब इतकं धगधगलं गेलं होतं की त्यांनी स्वतःची 8 महिन्यांची गर्भवती असलेली मुलगी पूजा हिच्या पोटावर दगड टाकण्याचा प्रयत्न केला. मध्ये तिची नणंद पडली म्हणून पूजाचा जीव वाचला. संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना आहे जळगावातील. नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. काय केलं पूजा आणि मुकेशनी? तर याचं उत्तर होतं प्रेम. साधारण पूजा आणि मुकेशनी 5 वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केलं. सगळं नीट सुरू होतं, पण याला एक किनार होती. ती पूजाच्या माहेरकडच्यांनी या नात्याला न स्वीकारणं. त्यातूनच या 2 कुटुंबात वाद व्हायचे आणि यातूनच तो दिवस म्हणजे रविवारी 19 जानेवारीला मुकेशचा अखेरचा दिवस ठरला. भर रस्त्यात जावयाचा तडफडून मृत्यू झालाय. 8 महिन्यांची गर्भवती असलेल्या पूजावर आभाळ कोसळले. एका क्षणात तिचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झालाय. धक्कादायक बाब म्हणजे तिच्याच माहेरकडच्यांनी तिचं कुंकू पुसलंय. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडलीय जळगावातील पिंपराळा हुडकोमध्ये. 19 जानेवारीला सकाळी घडली. एकट्या मुकेशला सगळ्यांनी घेरलं आणि त्याच्यावर चॉपर आणि कोयत्याने वार केले. एवढंच नाही तर मुकेशला मारहाण करताना मध्ये पडलेल्या त्याच्या घरातील 7 जणांवर वार करत त्यांना देखील गंभीर जखमी केला. मुकेशवर इतके वार करण्यात आले की तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रक्तस्राव झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला. पूजाला एक मुलगी आणि लवकरच एक ओंडसचं बाळ देखील जन्माला येणार आहे. मुकेशला पूजाच्या घरचे सारखे धमक्या द्यायचे आणि मुकेशही सावधान राहायचा. त्याला दिल्या जाणाऱ्या धमक्यामुळे मुकेशच्या घरच्यांनी पोलिसात धाव घेतली, पण पोलिसांनी देखील सहकार्य केलं नसल्याचा आरोप मुकेशच्या घरच्यांनी केला. ज्यांच्या पोटी पूजाने जन्म घेतला त्यांनीच पूजाला हे दुःख दिलंय. रक्षा करण्यासाठी ज्या हातानं पूजाने राखी बांधली त्यांनीच तिचं कुंकू पुसलंय. अवघ्या 26व्या वर्षी तिच्या डोळ्यासमोर अंधार आहे. ज्यांनी माझ्या मुकेशला मारलं त्यांना फाशी द्या असं म्हणत पूजानी टाहोट फोडला. मामा मुक्याला न्याय द्या रे, त्यांना फाशीची सजा द्या रे लवकर.